मेघना, फार साधी समजत होतो ग तुला मेघना आम्ही. नाना नाही का ग संजीवनी? नाहीतर काय, पण एक नंबरची बदमाश निघाली नाही का ग विजया? हो ना माई. अमित, तुला कळलं ना? हो, कळलं मला सगळं. नाना, मला आणि अर्जुला पण समजलंय. अगो बाई, काय चाललंय काय नेमकं? कुणी सांगेल का मला काय बदमाशपणा केला हिने? अरे मेघनाने ना स्टूल सरकवताना हे नाही नाही नाही, आता सांगायचं. सांग. अरे काही विशेष काही नाही. परवा अमितने विजयाला भरवलं ना, तसं तूही तिला भरवावंस म्हणून ती नेम धरून उजव्या हातावर पडली. काय हो नाना? मी का ग? आता सांग ना कशी पडलीस ते सांग. पण सॉरी ना ताई, मी नाही ना करणार असं पुन्हा. अरे कुणी सांगेल का मला? अरे सांगायचे काय, तिचा हात बरा झाला ना की ती तुला परत प्रात्यक्षिकच करून दाखवेल. अग तू गोंधळ नकोस. तूर तर तू तिला भरव. त्यासाठी सगळा अट्टाहास केलाय तिने. हा, बरोबर आहे. आणि नुसतं नाही भरव, नाव घेऊन भरव. ए काय रे? करेक्ट. त्या दिवशी मला आग्रह करत होतास ना, आता भरव चल आणि नाव घे. चल घे. अरे काय यार सतावताय तुम्हाला? अरे आम्ही सतावतोय आणि त्या दिवशी मला सतावताना मजा येत होती ना. चल चल नाव घे. चल घे रे घे. बरं बरं, घेतो घेतो घेतो, पण एका अटीवर. माझं झाल्यावर नाना आणि सतीशने पण घ्यायचं ना. अरे आता आमचं काय? काय काय संबंध काय माझा? हो काय नाही, मी काही ऐकणार नाही. सगळ्यांना समान न्याय. नाहीतर मग तेवढ्यासाठी माई आणि अर्चू त्यांचा उजवात मोडून घेतील. काय? हो अगदी अगदी. हा बर चला, होऊन जाऊ दे. हा बर ऐका. स्वर 7 जन्म 7 यात. स्वर 7 जन्म 7. ताटात नाही भात. म्हण रे म्हण. स्वर 7 जन्म 7. इंद्रधनुचे रंग ही 7. मेघनाला भरवतो घास. काय करू, तिचा मोडलाय ना हात. माशाल्लाह माशाल्लाह. छान म्हटला सर, छान म्हटलं. सतीश चल आता तू मैदानात. सतीशराव चला. चल चल. येस सर. आंबट तिखट गोडीचा माझ्या प्रियेचा सहवास. वा वा. हो 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 हो. थांबा थांबा, जरा जोडकाम पूर्ण होऊ दे माझं. थांबा. आंबट तिखट गोडीचा माझ्या प्रियेचा सहवास, सदैव तिचाच ध्यास आणि सगळीकडे तिचाच वास. अर्चनाला मी भरवतो प्रेमाचा घास. वा वा, छान छान. हा काय म्हणाला ना, मला काहीही कळलं नाही. अगं तुला समजण्यासाठी नाही म्हणाला तो. समजा करो जानम यार, क्या करी हो तुम? अरे जानम वैसा नाही आहे जानम. तू तिला नंतर नीट समजावून सांगावंस म्हणून म्हणते ती तसं जानम. एवढं कळत नाही का रे? काय ग? हे नाही मी नाही. हो 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 हो. आता काय येते ना 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 काय? प्रयत्न करतो. थोडा राग, थोडी साखर पेरणी. वा. थोडा राग, थोडी साखर पेरणी, थोडं प्रेम, थोडी मंदरणी. अरे कोणी करा चेटू, कोणी करा करणी, संजीवनी माझी.
सतीश, हे खाली किती मज्जा आली नाही का आपल्याला? आणि नाना पण कसले सॉलिड आहेत. काय उखाणा घेतला तर म्हणे मोरंब्याची बरणी. धम्माल. सतीश, सतीश, अरे तुझ्याशी बोलतेय मी. सतीश, अरे हो नाही, काहीतरी बोल. सतीश, मला माहितीये तू झोपला नाहीये. अच्छा, म्हणजे तू अजूनही रागवलेला आहेस. मला वाटलं खाली असताना माझ्याशी इतकं हसून खेळून वागलास एव्हाना तुझा राग गेलेला असेल. म्हणजे नाटक करत होतास ना तू? सगळ्यांसमोर तमाशा करण्यापेक्षा ते बरं ना. सतीश, अरे असं काय करतोयस तू? ए राजा, ऐक ना रे. ओके, हे बघ, पुन्हा एकदा कान पकडून सॉरी सॉरी सॉरी. ए सतीश, प्लीज ना, ऐक ना रे. आणि अरे तर तूच सांग, मी तरी काय करणार होते तेव्हा? एकतर तुझ्या मोबाईल मध्ये प्रिया हे नाव वाचलं, आणि नुसतं प्रिया नाही तर माझी प्रिया असं वाचल्यावर माझं डोकंच सटकलं ना. नाही म्हणजे त्यातही माझी चूक झालीच म्हणा. आधी मी नीट कन्फर्म करून घ्यायला हवं होतं ना, कोणाचा नंबर येतो, कोणाचं नाव आहे. सतीश, सतीश प्लीज. ए सतीश, ऐक ना रे प्लीज. सतीश, आता जास्त भाव खाऊ नकोस तू. फुल अँड फायनल तुला विचारते, बोलायचं तर बोल, नाहीतर सतीश. अरे सतीश, अर्चू, किती मूर्ख आहेस तू. अशा वेळी प्रेमाने समजवायचं असतं का असं लगेच चिडायचं असतं? पावळट कुणीकडची. एक तर आधीच उल्हास, त्यात हे तेव्हा. सतीश प्लीज. ठीक आहे. थँक्यू. पाणी पण पाजायला हवंय का? बास हा, पुरे झाली चेष्टा. चेष्टा काय? मी एवढं प्रेमाने नाव घेतलं तुझं, घास भरवला, मी सगळं करतोय, पण तू काय बदमाशी केली ना हे कोणीच सांगत नाही मला. जाऊ दे ना आता. नाही 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 नाही, जाऊ दे काय? जाऊ दे बिऊ दे काय नाही. तू नक्कीच काहीतरी हलगर्जीपणा केलायस म्हणूनच सगळे त्याबद्दल बोलताय. बोल, कशी पडलीस? नको ना, तू रागावशील. म्हणजे काय रागावणारच? अरे विशेष काय नाही रे, मी नेहमीच करते असं. आय मीन अच्छा, नेहमीच करतेस काय? नाही ठीक आहे, बोल बोल बोल. बघतो जरा तुझ्याकडे. बघा, तू आताच रागवतोय. हो, आणि नाही सांगितलंस ना तर आणखीन रागवेन. तर सांग चटकन. अरे बर, विशेष काही नाही रे. आता सपोज मी स्टुलावर चढून एका कप्प्यात एखादी गोष्ट शोधतीये आणि नाही सापडली ना, तर स्टूलवरून खाली उतरून स्टूल सरकवून पुन्हा चढण्यापेक्षा मी काय करते की वरच्यावरच अगदी व्यवस्थित बॅलन्सिंग करून हळूच स्टूल ढकलते आणि पडते. नेहमी नाही ना रे पडत, आजच चुकून स्टूल सटकलो. अच्छा अच्छा अच्छा, नेहमी नाही पडत का?
ते आजच स्टूल सटकलं का? आणि ते जर गॅस चालू असताना किंवा एखादं गरम भांड ओट्यावर असताना तिथे पडलं असता म्हणजे देऊ काय हा. येडपट? अरे पण हे असं चालणार नाही मेघना. हो. मग मला का ओरडून सांगत असतेस की बाईक सांभाळून चालव रे, जोरात चालवू नकोस, या आणि त्या. हा, बरं बाबा, ओके, आय एम सो सॉरी. तू पहिले काय को उडी मारी? शी, असे वाईट जोक्स मारशील ना तर पुन्हा मारीन उडी. हो का? उडी. बस बस बस. किती 10-12 झाल्या? हो झाले. डब्यापुरत्या पुरतील ना, बाकीचे नंतर करणं. अरे असं नको आम्ही, आज छोले आहेत ना त्यामुळे भरपूर खातील लोक. अजून जरा करूया. पण आज एकच डबा आहे ना, विसरलीस का? साक्षीला डबा द्यायचा नाही आज. आम्ही, अरे तिला ना छोले खूप आवडतात. आजच्या दिवस देऊया डबा. हा, उद्यापासून करूया सुरू. उलट आज कळेल तिला. हे बघ विजय, आपल्याला ना थोडस कठोर व्हावं लागेल. फक्त डब्याबाबतचा धडा तिला शिकवावा लागेल बस. पण आम्ही, हे बघ, तुला सांगितलेलं ऐकायचं नसेल तर यापुढे मला काही सांगू नकोस. थोडस कठोर व्हावं लागेल विजय आपल्याला. तिला अन्नाची किंमत कळू देत. बाबा, मी मोठेपणी काय व्हावं असं वाटतं रे तुला? काय रे, एकदम काय मध्येच? नाही, मला खूप काही व्हावं असं वाटतंय म्हणून तुला विचारलं. बर 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 बर, बघूया आपण. पण एक काम कर, तुला जे व्हावंसं वाटतंय ना त्याचा विचार करत राहा बरं का. मस्त असतं ते. मस्त वास येतोय. काय केलंय? छोले केलेत. वाव. डबा नाही भरला? नाही, आज डबा नाही. रोज देते ना आई डबा भरून, पण तू न खाता परत आणतेस, त्यामुळे आज डबा नाही. रोज डबा न खाता आल्यावर जेवतेस ना, तशीच आज पण जेव. ढंटडान. हे घ्या. थँक्यू. मोस्ट वेलकम मॅडम. बरं, आणखी काही? आंघोळ वगैरे लई झालं, एवढी सेवा बाद झाली. नाही का? जावा सखूबाई, तोंड खांगाळा. मी चहा आण तू. अंगाशी जावा जावा. यस, रेडी. अरे वा, छोले पुरी. मा. हा, मस्त वास येतो रे. हो. बरोबर. अरे वा 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 वा. विजया छोले जे काही करते ना, जगास. मला भरव ना. नाही हो. खरंच रे, सॉलिड झालेत. ना मग शिका ना, जरा शिका. हो का? हो. काय आहे, तुमच्या थोरल्या जाऊबाई एवढा टेस्टी छोले करतात, आणि तुम्ही छोले पाडतात आणि त्याच्याबरोबर तुम्हीही पडता. हळू 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 जरा. मग काय, गप्प बसणं, हसवू नको मला. तुझ्यामुळे होतंय. मला भरव बघू पटपट. पटपट खाऊया, संपूया, आणि विजय त्यांना जाऊन सांगूया की मस्त झालेत म्हणून. ओके. आदित्य, थँक्यू.
गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बरं आहे का हात? हो बरं आहे बरं आहे. हो का? नाही जरा धक्का लागला तर आऊ चाललंय. आदित्य आपण ना अमित असं नको होतं करायला. बघितलंस ना कशी बघत होती ती माझ्याकडे. असं तरीच वाटतंय मला. काय काय झालं काय? काही नाही रे, हल्ली साक्षी डबा खात नाही, तसाच परत आणते. तिला ते चकल्या फरसाण असं काहीतरी हवं असतं चटकमटक सारखं डब्यात. नाही नाही नाही. मी बोललो, विजया पण बोलली तिच्याशी, समजवलं तिला, पण नाही. 2 दिवस खाते डबा, पुन्हा तेच. मग हिला सांगितलं, म्हटलं आता मागितल्याशिवाय डबा देऊच नकोस तिला. अरे पण तिने आज मागितला होता ना आम्ही. आणि छोले आवडतात तिला. विजया ती घरी आल्यावर जेवणार आहे ना, छोले खाणार आहे ना. या डबा प्रकरणावरती काहीतरी उपाय हवा आपल्याला. अन्न वाया जाऊन असं वाटतं ना तुला, मग मनावर थोडासा दगड ठेवायला हवा, कळलं का? त्याला विचार. काय रे आदित्य? हो. अरे बापरे, नानांनी अशी अद्दल घडवली ना मला जन्माची. काय काही नाही ग, याचे ना जाम नखरे असायचे. ही भाजी नको, ती भाजी नको. एकदा जेवायला बसला आणि म्हणाला भाजी बघून की शी, ही भाजी. मग काय, नानांनी ताटावर न उठवलं. माई रडायला लागली, हा रडत होता, धुमाकूळ नुसता. पण नाना अजिबात बदले नाहीत. हा पण पठ्ठा शहाणा. 2 दिवस जेवला नाही. मग काय, 3ऱ्या दिवशी आला, उपाशी पोटी, पानामध्ये नावडती भाजी होती, ती सुद्धा आवडीने खाल्ली. अरे पण अमित, विजया, आपण लाड करतो ना साक्षी पल्लवचे. तू करतेस ना त्यांच्या आवडीचे पदार्थ? का बेचव खायला घालतेस त्यांना? नाही ना. जरा चिमटा बसू दे पोटाला, शहाणी होईल ती. आता ती घरी येऊन जेवेपर्यंत मला काही सुचणारच नाही. विजया, आता तुला शिक्षा करेन ना मी. चल, विसरते सगळं आणि रुटीन चालू कर. मला सांग, तिच्या चांगल्यासाठी करतो ना आपण हे सगळं? काय हो नानासाहेब, हं. तुमचा रविवार उजाडला तर उद्या. हं. अजून बाबाजींना आणि माधवी त्यांना निमंत्रण गेलेलं नाहीये. काय हो माही साहेब, काय अर्ध काम तुम्हाला करायचंय. मला? नाही, सुरेशरावना मी देतो निमंत्रण, हा. माधवी त्यांना तुला द्यायचंय. आधी त्यांची लेख देणार होती, हा. पण आता सिच्युएशन बदललेली आहे. आता आपण त्यांना फोन करायचा आणि एक कळीचं वाक्य उच्चारायचं फक्त. लेग पडलीये, लागलेला आहे तिला असं म्हंटल रे, म्हंटल. तिचे आई बाबा इथे हजर. चला मग मी पहिला नंबर लावते. लेडीज फर्स्ट. घे. द्या, मी करते फोन. हॅलो माई, कशा आहात? मी बरी आहे. तुम्ही कशात ते सांगा. झालं का मन स्वस्थ? नाही, जीवाची तगमग कमी झाली आहे, पण अजून पुढचं चित्र स्पष्ट होत नाहीये हो. होईल होईल, नका काळजी करू. पण मी की नाही तुम्हाला आता वेगळ्याच कारणासाठी खरं तर फोन केलाय. अगो बाई, काय हो? नाही म्हणजे तसं काही घाबरण्यासारखं नाहीये, पण अहो मेघनाला की नाही घरातल्या घरात छोटासा अपघात झालाय. काय? अहो काळजी करू नका, असं भीती वाटण्यासारखं काही नाही अहो. पण अहो काय झालं, छोले काढण्यासाठी म्हणून स्टूलावर चढली आणि स्टूल निसटलं की हो, आणि उजव्या हातावरच पडलीये. नाही म्हणजे फ्रॅक्चर वगैरे काही नाहीये हो, पण स्लिंग मध्ये आहे हात. माई, मी बघायला येऊ शकते का हो? अहो येऊ शकते का म्हणून काय विचारताय? तुमचीच लेक आहे, कधी येऊ शकता भेटायला तिला. तसं नाही हो, पण ह्या बाकीच्या इतक्या गोष्टी घडल्या आहेत ना, त्यामुळे. ते सगळं आता बाजूला ठेवा आणि तुम्ही तिला भेटण्यासाठी कधीही या. बरं मग माई, ठेवू का हो फोन? हो बरं वाटलं पण तुमच्याशी बोलून. मलाही बरं वाटलं. हा ठेवते. हा ठेवा ठेवा फोन. वा वा वा, मस्त 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 चाललंय.
अरे हमारे होते हुए आप क्यों तकलीफ उठा रही हो जाने मान. दे मी करतो. अरे नको. थांब जरा तू. असं नाही रे आदित्य. मला करू दे ना माझ्या मनासारखी हेअरस्टाईल. हेअरस्टाईल यस. नाही ना नको मी करते. नाही नको हेअरस्टाईल नको नको नको. काय तू काही करू नको. तू फक्त गप्प बस. जस्ट वेट अँड वॉच. बघ मी काय करतो ते. ते क्लचर वगैरे तुझं. येस. अरे आउच. थांब जरा. हे काय 1 मिनिट. असं. अरे काय कठीण नसतं. अरे हे सोपं तर काय असतं. बघ. असं काय हे बायकोचे केस पण विंचरतायत नाही तुला. लानत आहे. हो तूच हलतेच बघ किती. हो आणि वर ते मध्येच इन्स्ट्रक्शन्स देते मला तू. त्याच्यामुळे ते थोडीशी गडबड वा वा झाली. वा वा चोराच्या उलट्या बोंबा. तू थांब जरा मी परत एकदा करतो. नाही नाही राहू दे काही मी बोलू करते. नकोस. तू मी करतो म्हटलं ना तुला. 1 मिनिट. हा बघा. 1 मिनिट. हम्म. हे बघ हे इथे प्रॉब्लेम होता थोडासा. अरे काय हे तुझ्या केसांचाच प्रॉब्लेम. 1 मिनिट. असे केस विंचरतात. हे बघ झाला. हे ओके. दुसरी क्लिप. आदित्य अरे काय करतोस तू. सोपं तर आहे. अरे काय करतोस. झाला. येस. काय हे असं फिरायचं मी दिवसभर. हो म्हणजे निदान मी ऑफिसला जाईपर्यंत तरी. अरे वा कसली गोड दिसतेस. हा चल मी जरा आवरतो.